तर पहा आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट काय डिस्कस करायचा आहे तर तो म्हणजे टीएस ऑफ मॅच्युअर अँड्रोशियम. हे मी अँड्रोशियमचं स्ट्रक्चर काढलेलं आहे. तर या ठिकाणी जो आउटर मोस्ट लेअर आहे याला आपण काय म्हणलं एपिडर्मिस. त्याच्या आतला लेअरला आपण काय म्हणलं एंडोथिशियम. म्हणजे आतल्या लेअरला काय म्हणलं मिडल लेअर. त्याच्या आतमध्ये काय आहे टेपिटम. काय आहे टेपिटम. बरोबर. तर पाहू एपिडर्मिस कसं आहे रे तर आहे सिंगल लेअर म्हणजे एक तास लेअर आहे. युनिफॉर्म लेअर सगळीकडे त्याची साईज कशी आहे सारखी आहे. कंटिन्युअस लेअर आहे. कशापासून बनला आहे पॅरेनकायमल सेल पासून बनलेला आहे. कशापासून पॅरेनकायमल सेल पासून. आणि याचं काम काय नाही तो प्रोटेक्शन करायचं याचं काम आहे. दुसरा जो लेअर आहे तर आपण काय म्हणतो एंडोथिशियम. हा एंडोथिशियम कसा आहे तर सिंगल लेअर आहे. हा युनिफॉर्म आहे का नाही. हा कसा आहे नॉन युनिफॉर्म आहे का तर ज्या ठिकाणी ग्रू आहे खड्डा आहे त्या ठिकाणी तो कसा असतो थिन असतो. त्यामुळे आपण काय म्हणलं मग हा कंटिन्युअस लेअर आहे. त्याचं काम काय न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं आणि प्रोटेक्शन करायचं. याच्यामध्ये ज्या काही राहिलेल्या इनर वॉल्स आहेत त्या काय स्टोअर करतील तर अल्फा सेल्युलरला स्टोअर करतील सिक्रेट करतील आणि त्यामध्ये कोणती एन्झाईम आहे कॅलोज. त्या कॅलोज एन्झाईम काय करेल पाण्याला स्टोअर करेल आणि म्हणून त्या लेअरला आपण काय म्हणलं हायड्रेटेड लेअर. कोणत्या लेअरला एंडोथिशियमला. तिसरा लेअर कोणता आपला मिडल लेअर कसा आहे 2 to 3 लेअर मल्टी लेअर प्रोव्हाइड न्यूट्रिशन. आणि हा लेअर कसा आहे शॉर्ट लिव्ड आहे म्हणून आपल्याला काय म्हणलं एपिमिडल. काय म्हणलं आपण एपिमिडल. बरोबर. हा चौथा जो काय लेअर आहे तो कोणता आहे टेपिटम. टेपिटम कसा असतो रे मित्रांनो तर सिंगल लेअर. कसा आहे सिंगल लेअर. त्याचबरोबर आपण काय म्हणतो रे तो कसा आहे मल्टी न्यूक्लिएटेड. मोठी आपण काय म्हणतो रे तर या ठिकाणी बाय न्यूक्लिएटेड म्हणतो. काय म्हणतो बाय न्यूक्लिएटेड. ही कंडिशन कुणामुळे तरी बिकॉज ऑफ एंडोमायटोसिस. एवढं लक्षात ठेवायचं बाकी काही डोकं लावायचं नाही. नेक्स्ट काय म्हणलं हा टेपिटम डिजेनरेट होतो केव्हा ऑन मॅच्युरेशन. बरोबर. काय म्हणलं मॅच्युरेशन नंतर आलेलं काय होतं डिजेनरेट. त्याचे किती फंक्शन आहेत रे तर 6 फंक्शन आहेत. पहिलं फंक्शन कोणतं प्रोव्हाइड न्यूट्रिशन. सेकंड फंक्शन काय म्हणतो सिंथेसिस ऑफ इंडोर ऍसिटिक ऍसिड रिक्वायर्ड फॉर मॅच्युरेशन ऑफ एंडोशियम. तर सिंथेसिस ऑफ युबिश ग्रॅन्युल. युबिश ग्रॅन्युल कंटेन स्पोरोपॉलिनिन आणि स्पोरोपॉलिनिन मध्ये स्पोरोपॉलिनिन काय आहे तर मोस्ट रेजिस्टिव्ह कंपाऊंड ऑन अर्थ. हा कसा आहे नॉन बायोडिग्रेडेबल. आणि हा काय करेल तर पोलन ग्रेनची जे काही आउटर लेअर आहे ती आउटर लेअर काय करेल तयार करेल. त्यानंतर काय म्हणतो सिंथेसिस कॅलेज एन्झाईम सिंथेसिस कम्पॅटेबल प्रोटीन अँड सिंथेसिस पोलर क्रीट इथपर्यंत. आणि शेवटचं आपण काय म्हणतो ज्या ठिकाणी गुरु आहे त्या ठिकाणी एंडोशियम कसा आहे थिन आहे. एंडोशियम थिन आहे म्हणजे त्या ठिकाणी कॅलरी लेअर कमी कॅलरीज कमी तर वॉटर